नागपुरातील आदिवासी विकास कार्यालयात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा 10वा दिवस आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। गेल्या 10 दिवसांपासून हे विद्यार्थी याच ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत। वसतिगृहात वयाची अट रद्द करावी, वसतिगृहात प्रवेशासाठी वयाची अट रद्द करावी या प्रमुख मागणीसाठी या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालं। काल आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यासोबत विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली। वयाची अट वगळता इतर बाबींवर सकारात्मक चर्चा झाल्याचं गणेश शिरपाची जे आदिवासी विद्यार्थ्यांचे नेते आहेत त्यांनी सांगितलेलं आहे। आणि आज महत्त्वाची बैठक जी आहे या विद्यार्थ्यांची होणार आहे। त्यानंतर पुढील भूमिका जी आहे ती ठरवली जाणार आहे। आता कितवा 10वा दिवस आजच्या आमच्या आंदोलनाचा 10वा दिवस आहे। आम्ही मागील 13 ऑगस्ट 2026 या दिवसापासून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आणि आमची मागणी जी आहे ही काल चर्चा झाली तर आज तुमची चर्चा होणार आहे का? हो, पण सकारात्मक कुठल्याही प्रकारची चर्चा त्यामध्ये झालेली दिसून येत नाही आहे। काय मागणी आहे आता? आमची जी वयाची अट आहे ती अटच ते रद्द करावी ही आमची मुख्य मागणी आहे। त्या मागणीवर अजून आम्ही ठाम आहोत। आज विद्यार्थी चर्चा करणार आहे तुमच्याकडे? हो, विद्यार्थी आमच्या चर्चा करणार आपसामध्ये। त्याच्यानंतर आमची समोरची रणनीती ठरविण्यात येणार आहे। पण आम्ही आज चर्चा करणार आहे आणि समोरची रणनीती ठरवणार आहे। यांचं म्हणणं आहे की वयाची अट जी आहे ती शासनाने रद्द करावी। याच प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे। कालच्या बैठकीत चर्चा झाली, आज काय निर्णय होतो याकडेही लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।